अशा प्रकारे आम्ही चाललेलो आहे. कुठे चाललो आहे? आम्ही चाललोय उत्तराखंडला. हा ग्रुप मी सोडलेला आहे. हा ग्रुप साईडला सोडलेला आहे. आणि आज अजिंक्यला आपण चिकन खायला घालणार आहे. अजिंक्यला चिकन आणि अजिंक्य खायला निखिल बोललाय ह्याची भूक वेगळी आहे. ह्याची भूक आहे. ह्यावेळेस झाडू काढायला टूरला काढेल. आम्ही थांब रे, ब्लॉग बनवतो आपण. ब्लॉगच बनवतो. ती झाडू काढायला बघ. आणि हे वेगळंच काहीतरी पॅटर्न घालून आलेली आहे परत. झाली तयारी झाली, सगळी झाली. चांगलं आहे, चांगलं आहे. गणपती बाप्पा मोरया! मूर्ती मोरया! जगाच्या नावानं आणि अशा प्रकारे खाली पडलेला केक खाल्लेला आहे. आणि कसं वाटतंय बबली तुला? अशा प्रकारे बबलीचं खानावळ सुरू झालेली आहे. आणि पोरा आता वास काढून वाजवायला थांबवतील. लगे आलेले आहेत वास काढून. आणि जयदीप आणि अजिंक्य तुम्ही तिथेच बसून राहा, कारण का वेज थाळी नंतर चालू होणार आहे. मी आलेलो दिल्लीत. फ्लेवरचं बिस्किट दिलेलं. हे ओम, काय झालं तुझ्याबद्दल? हे ओम, काय झालं? मेंटल हे प्रतीक एकदा परत. मॉर्निंग व्ह्यू, बबली द ब्लास्टर. Just hurry, call hurry baby. 忍受着百米独处，呼吸着冷空气，一个人走下去也没有什么大问题。我不用去担心。सूर्य आला आहे आणि थोडं आमच्यामध्ये ऊर्जेची भावना निर्माण झाली आहे. कसलंय की सूर्यदेव प्लीज कृपा कर, ही थंडी आता सहन नाही होत आहे. काय वाटतं जयदीप? हाताची सुन्न पडण्याच्या अवस्थेला आलेले आहेत. प्रचंड गारवा आहे. कोलंबी रे, कोलंबी. चार मासोळी आणि एक सुकलेला बोंबील. काय बोलतो? ही थंडी काय? थंडी बेकार थंडी. होमीज किधर है भाई? मेरे दूसरे होमीज किधर है भाई? उम्मीद हो सब अभी जरा जोन में अलग जोन में. किधर है? लेके चलो भाई मेरे को. चल. किधर हो तुम? बंबई 17 में भाई. और इस प्रकारे ओम मेस्त्री भेटलेला आहे. डीजे हम लोग का भी डीजे नाही. 7:30 बजे. अलग ही वाइब, अलगच अशी दुनियादारी. एक वेगळीच दुनिया. शेवटी दुनिया ही छोटी आहे हे आज प्रूव्ह होतं. उलटी आली का? कसं होतंय? बघायचंय. हो, वॅकी उलटी. ये मार खाएगा, और इसने उल्टी किया तो फिर तू दे.
असा सुंदर बर्फ बघून तुला कसं वाटतंय? तुला ओम शांती. मुळीच पडलेलं नाही. आता जस्ट आम्ही कपडे धुवून आलोय. सर्फ एक्सेलचा सर्फ आहे. सर्फ एक्सेलचा आहे. हा कुठला आहे? हा रिमचा आहे. आणि अशा प्रकारे शाहरुख खान भेटलेले आहेत आपल्याला. अरे कसं वाटतंय तुम्हाला बर्फ बघून? खूप छान वाटतंय. बर्फ तसं तर नाही, थोडा शिंपडलेला बर्फ आहे, पण ठीक आहे आम्ही ऍडजस्ट करू, कारण आम्ही लास्ट इयर मनालीला जाऊ. बर्फ नाही, वरचे लोक कपडे धुतात त्याचा तो साबू आहे. साबण त्यांचा उत्साह दाखव. आणि थोडा निम्मा तर फुकलेला आणि वाटतंय. ज्येष्ठ नागरिक वरती गेले आहेत. ज्येष्ठ नागरिक ज्येष्ठ नागरिक झूम नाही होत. नाही झूम नाही होत. ते बघू ते शकतात. आहेत 40 वर्षाचे आणि एक आहे 50 वर्षाचे. 50 वर्षाचं. आणि अशा प्रकारे बघ हे दाखव कशी कष्ट चालू आहे त्यांचे. हा. घसरले की यांचे सगळे दात निघणार आहेत. आज त्यांना दुखणार नाही, पण उद्या वेगळाच पेन होईल. ते पेन त्यांना घरपर्यंत घेऊन जाईल. ते ज्येष्ठ नागरिक जयदीप सुतार, ज्येष्ठ नागरिक अजिंक्य पिसाट आणि तो कोण? प्रतीक नागोबा, प्रतीक नागव आणि तो रे तो ह्याचं नाव काय? तो अरे आता राजावर आहे. प्रणित वाजे जो सायकलवर प्रवास करतो. सायकलवरचा. किती पण झालं तरी आपल्याला ताडपत्रीची आठवण येतेच, पाऊस असो किंवा बर्फ. आम्ही गाडी वेगळंच रूप असं देवाचं. शरीर हत्तीचं, तोंड आणि बबलीचा पॉइंट. हे बबली, थोडी मान बबलीची ह्याच्यापेक्षा जास्त आहे. खाली टांगून वाचतो माझा दर्जा टॉपचा. तिकडा झाला इथं धिंगाणा टॉपचा. 2 डिग्री टेम्परेचर आणि आम्ही नदीच्या काठी.
आणि थोडंसं धाडस करून आम्ही कुठेतरी वेगळाच प्रयोग करायला चाललेलो आहोत. हे एक्सपिरियन्स लोक आहेत. काय वाटतं तुम्हाला, कसा जाईल आपला अनुभव? सुखद धक्का सुखद धक्का आहे का जाऊ दे या ठिकाणी सुखद धक्का नाही, ओल्यात धक्का आहे. ओल्यात आणि पिंक कलरचं आहे म्हणजे आम्ही क्युटीच दिसणार आहोत. कुकीच एकदम. आणि हा आमच्यातला निळा कोल्हा. थ्रिलर एक्सपिरियन्स. आणि अशा प्रकारे भीती आणि मस्ती दोन्ही पण. कसं वाटतं ऋतुजा तुला? खूप छान वाटतं. अशा प्रकारे पायांना वेगळ्याच वेदना देत आम्ही चाललेलो आहोत. ह्याला मध्ये बसवा. पुढचं फॉरवर्ड एक साथ कमान महाराष्ट्र फार टाकले देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी. देव पावलाय देव माझा 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 मल्हारी. देवाला अंगोली घालताना मल्हारी. देव पावलाय देव माझा मल्हारी. चला फास्ट फास्ट करो फास्ट हल्ला मचाओ. और फास्ट और फास्ट. महीने के 4 दिन बाकी है बेकार दिन. जाए 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 एक बार जो जाए जवानी फिर ना आए. मिस्टर अभिषेक. कसा होता एक्सपिरियन्स? गांड फाटले. बबली. अशा प्रकारे आम्ही खिंड लढवून आलेलो आहे. माल गेलेले आहे. प्रतीकनी स्वतःच्या जीवावर बेतून एक विश्व रेकॉर्ड निर्माण केलेला आहे. पाण्यामध्ये एकाच जागेवर पोहण्याचा. आणि आमच्यामध्ये एक ज्युनियर होती. कसं वाटलं तुला? खूप छान होतं. टिकली तिची वर झाली आहे एवढी ती टिकली पाण्यात. आणि अशा प्रकारे पहिले सामान आमचे गुरुजी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही बोट व्यवस्थित पार पाडलेली आहे. आणि आमचे तुम्ही चेक करा. बोट चालवणारे हरिदास. कसं वाटलं तुम्हाला? खूप सुंदर वाटलं. अशा प्रकारे आपण हरीच्या गावी पण जाऊन हे करू. आणि असे तिथे कोलंबी झालेले आणि जे वाटलं नव्हतं ते करून दाखवले. शेवटी वाईनच्या नावानं टूरचा आनंद. आणि अशा प्रकारे शेवटचे काही क्षण. टूरचा आनंद घेतल्यानंतर काही शेवटचे क्षण. आणि अति सुंदर टूर गेल्यानंतर सुंदर जेवण पावभाजी जेवण. आणि अशा प्रकारे प्रत्येक खाण्यामध्ये बघणार. सगळं टूर मध्ये मग्न होता. आम्हाला कुठेच दिसला नाही. आणि त्याच्यावर लिंबू. टूरला खूप सुंदर वाटलं. ॲम्बियन्स खूप छान आहे. वातावरण खूप सुंदर. मेन म्हणजे हिमालय रेंज असल्यामुळे आणि कैलास पर्वत दिसल्यामुळे खूप छान वाटतं. ॲम्बियन्स कैलास पर्वत दिसलं. फक्त टूरचा काही प्रश्नच नाहीये पण थोडा इश्यू आहे पण खूप मजा येते. हो.